नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या सर्वत्र आंब्यांना चांगल्या प्रकारे बहार येताना दिसतोय। काही ठिकाणी अजून बहार आलेला नाहीये। यावर्षी पावसाळा जरा उशिरापर्यंत चालल्यामुळे झाडांना जेवढा पाहिजे तेवढा ताण बसला नाही, त्यामुळं बहार थोडा उशिरा निघतोय। अजून 15 ते 20 जानेवारी पर्यंत सर्वत्र आंब्यांना बहार निघत राहणार। आंब्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपल्याला जो बहार आहे, आंब्याला जो बहार येतो, मोहर येतो, त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या काळात त्याच्यावरती जे किडी रोग येतात त्याचं चांगल्या प्रकारे जर आपण नियंत्रण केलं तर आंब्याचं जे उत्पादन आहे ते आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। त्याच्याबद्दल आज आपण काय करणार आहे, माहिती घेणार आहे। तर आज सुरुवातीला आपण आंब्यामधील जे रोग आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। आंब्यामध्ये पहिला जो रोग आहे तो आहे भुरी रोग, आपण पावडरी मिल्ड्यू म्हणतो। हा साधारण कशामुळे होतो की सध्या थंडी आहे, दिवसा ढगाळ वातावरण आहे, ऊन जास्त असतं, रात्रीचं थंडी जास्त पडते, त्यामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो। ह्या रोगामध्ये काय होतं की जी पावडर सारखे बहारावरती पावडर तयार होते, बहार असेल, कवळी पानं असतील, त्याच्यावरती थोडी थोडी भुरी दिसायला सुरुवात होते आणि त्याचं प्रमाण वाढत जाऊन ते पूर्ण बहाराला किंवा जे कवळे पानं आहेत त्याला ते कव्हर करतं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करतं। हा बुरशीजन्य रोग आहे। याच्यामध्ये काय होतं की जे फुलं असतील ते त्याच्यावरती पांढरे डाग पडल्यामुळे ते फुलं गळून पडतात किंवा छोटे ज्वारीच्या आकाराचे जे फळं तयार झालेत त्याच्यावरती या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं ते फळं गळून पडतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करतात। आता याच्या कंट्रोलसाठी किंवा याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काय करायचं की जी वेटेबल सल्फर आहे ते काय करायचं आहे, आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन याची 15-15 दिवसाच्या अंतरानं 4 ते 5 वेळेस फवारणी करायची। याच्यामुळे या रोगाचं नियंत्रण होण्यासाठी फार चांगल्या प्रकारे फायदा होईल। शेतकरी बंधूंनो, दुसरा जो रोग आहे तो आहे अँथ्रॅकनोज। अँथ्रॅकनोज रोगामध्ये काय होतं की जे बहार असेल, फुलोरा असेल, त्याच्यावरती काळसर तपकिरी रंगाचे ठिपके तयार होतात आणि हे ठिपके इतके वाढत जातात की ते पूर्ण छोटे फळं असतील किंवा फुलं असतील त्याला पूर्ण कव्हर करून टाकतात आणि पूर्ण बहार हा वाळून जातो। याच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे की कार्बेंडाझिम किंवा 22 टीनची पावडर आहे ती 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं 5 ते 6 वेळेस फवारणी करायची। आता आपण किडींबद्दल माहिती घेणार आहे। आंब्याच्या फुलोऱ्यामध्ये 2 किडी अशा आहेत की त्या प्रामुख्याने खूप घातक आहेत किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान करतात। त्यातली पहिली जी किड आहे ती तुडतुडे। तुडतुडे काय करतात की जे बहार आहेत किंवा फुलोऱ्याचा भाग आहे त्याच्यावरती बसून त्याच्यातलं जे अन्नरस आहे तो शोषण करतात आणि रात्रीच्या वेळेस जे आंब्याच्या खोडावरती जे क्रॅक गेलेले असतील, भेगा असतील, त्या भेगांमध्ये लपून बसतात। त्यामुळे काय होतं की जिथं त्यांनी डॅमेज केलेलं आहे किंवा जिथं त्यांनी रस शोषण केलेलं आहे तिथं ते चिकट पदार्थ सोडतात। गोडसर चिकट पदार्थ सोडल्यामुळे काय होतं की त्याच्यावरती बुरशीची वाढ होते आणि बुरशीची वाढ झाली की पूर्ण बहार किंवा जी बहाराची काडी आहे ती पूर्ण वाढून जाते। आता ह्या तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे की इमिडाक्लोप्रिड किंवा आझाडिरेक्टिन जी पावडर आहे ती काय करायची, 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन काय करायचं आहे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करायची। दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय करायचं आहे की उन्हाळ्यामध्ये जी खोड असेल, खोडाच्या आजूबाजूची माती आपल्याला पोखरून ठेवायची। यातील दुसरी जी कीड आहे ती आहे पिठ्या ढेकूण। पिठ्या ढेकूण काय करतो की खोडावरती बसून किंवा खोडावरती राहून वरती चालत जाऊन काय करतो, तो त्या बहारापर्यंत किंवा जी कवळी पानं आहेत त्या पानांपर्यंत जाऊन तिथं रस शोषण्याचं काम करतो। रस शोषल्यामुळं काय होतं की त्या बहारामधला रस शोषून घेतल्यामुळं तो बहार निस्तेज होतो आणि वाळायला सुरुवात होते। तर याच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे की जे जमीन आहे, उन्हाळ्यामध्ये जमिनीचा जो खोडाचा भाग आहे तो काय करायचा, आपल्याला खांडून काढायचा किंवा थोडा तिथली माती आपल्याला हलवून घ्यायची। त्याच्यामुळे जे अंडे असतील ते अंडे काय होणार आहे की ते मरून जाणार आहे। दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय करायची की जे इमिडाक्लोप्रिड जे औषध आहे ते आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करायची। आता पिठ्या ढेकूण कंट्रोल करणं थोडं अवघड का जातं का, जर तो मोठी झाडं असतील, तयार झाडं असतील, तयार झाडामध्ये जर तो शेंड्यापर्यंत गेला किंवा बहारापर्यंत गेला तर तिथं फवारणी करणं किंवा कंट्रोल करणं त्याला अवघड जातं। दुसरी गोष्ट, झाडांची जी कॅनोपी आहे, झाडांची या फांद्यांची जी दाटी झालेली ती दाटी आपल्याला काय करायची, मापात ठेवायची। ज्या जास्त फांद्या असतील त्या कमी करायच्या। त्याच्यामुळे काय होतं की पिठ्या ढेकणाला राहण्यासाठी किंवा निवारा भेटत नाही। निवारा न भेटल्यामुळे त्याचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो। या जे 2 औषध सांगितले याचे फवारणी करून आपण त्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो। धन्यवाद।